गणेश कृपा क्रिकेट क्लब, शैलेश स्मृती 11 तरघर, नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दोस्ती चषक 2024च्या पर्वामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि स्वागत केलं जात आहे चौकारानं. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. एका बाजूला संघ असेल चॅलेंजर पारगाव, तर दुसऱ्या बाजूला संघ असेल भैरवनाथ विचुंबे. नाणेफेकीचा कौल चॅलेंजर पारगाव संघाच्या बाजून लागला आणि त्यांना मात्र सरळ स्वीकारलं फलंदाजी. त्यांना माहिती आहे मैदानावरती धावा जमतायत. सुमित डोंगरेसारखा ताकदवान फलंदाज स्ट्राईकवर आहे, परंतु गोलंदाजीच्या मार्कवर स्वप्नील. दोन दिग्गजांमधला हा खेळ आहे. एकदा तू जिंकणार एकदा मी जिंकणार या नेक इराद्यानं गोलंदाजी केली जाते. अंश 11 चॅलेंजर पारगाव बनाम भैरवनाथ विचुंबे. स्वप्नील कांबळे गोलंदाजीच्या मार्कवर. सुंदर गोलंदाजी केली जाते. टॅप केला चेंडूला. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू भरता वेगान जातोय. क्षेत्ररक्षक थोडे चाचपडले. थोडे चाचपडण्यानं मात्र पारगाव संघाला धावा मिळतील तब्बल 4. आतापर्यंत एक निर्धाव चेंडू आणि सुरेख सुरुवात. 4 षटकांचा हा खेळ. 15 मिनिटांमध्ये पहिले 3 षटकं पडणं अनिवार्य. फटका फसलाय. सुमित डोंगरेची बहुमूल्य विकेट इथे मात्र स्वप्नील घेतोय. वाड्यावर या. खेळण्याचा अनुभव, परंतु तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज स्वप्नील कांबळे याने मात्र विकेट मिळवली आहे. 2 चौकार स्वप्नीलनं जरूर खाली, परंतु त्यानंतर मात्र एक चांगला कमबॅक मिळवला. आणि वाईडिश मिड विकेट्स म्हणजेच खऱ्या अर्थानं विचार केला तर काऊकोणाच्या डोक्याच्या वरून चेंडू फटकायचा होता, पण अश्विनं मात्र हा चांगला झेल टिपला आणि सुमित डोंगऱ्याची बहुमूल्य विनिंग मात्र संपुष्टामध्ये आणली आहे. नवीन फलंदाज पाहतोय रोहित पाटील, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज सलामीर हितेश पाटील. रोहित पाटील आदरणीय रत्नदीप दादा यांचा हा सुपुत्र. बॅटची कडा, परंतु चेंडू मात्र सेफ लँडिंग झाला जरूर. आणि रोहित पाटीलच्या नावावरती बाईक आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ गेल्या वर्षी राहिलाय. काय सुरेख खेळी त्याच्या वतीनं खेळण्यात आलेत. तोच रोहित पाटील मात्र असेल स्ट्राईकवर. 24 चेंडूंचा पूर्वार्ध आणि पूर्वार्धामध्ये धावा किती जोडल्या जातील. चांगला चेंडू मिड ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. फेकी डायरेक्ट केली जाईल. रिस्क जरूर होती. डेंजर एंडला भरता वेगानं रोहित धावला जरूर, परंतु एक धाव मात्र कंप्लीट केली आणि त्याच्या एका धावसंख्येने स्वतःचं अकाउंट खुलं केलं. आणि संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुमित डोंगरेच्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 1 बाद 9 धावा. बिल्डर्स आले आणि या गाण्यामध्ये सगळं सांगितलंय. कारण बिल्डर्स आले आणि आमच्या दारू बरोबर सोडाही आला. कारण दारू सोडा सगळ्या गोष्टी आल्या. जमिनी विकल्या, पैसे कमावले आणि आपण धनिक बनलो. परंतु हे पैसे आता राखून ठेवणं गरजेची बाब आहे. कारण पुढची पिढी तुम्हाला सवाल करेल की आमच्यासाठी काय राखून ठेवलंय. कारण आजपर्यंत बाप दादांनी जे जपून ठेवलं, राखून ठेवलं म्हणूनच की काय आज ही श्रीमंती तुम्हाला बहाल होते जरूर, परंतु तुम्ही तुमची पुढची पिढी सुदृढ करायची असेल तर मात्र तुम्हाला काहीतरी राखून ठेवावं लागेल. गोलंदाजीच्या मार्कवर अविनाश पाटील, एक दर्जेदार गोलंदाज. अनेक वर्षापासून आपल्या गावासाठी आपल्या परीनं सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याचा काम अविनाशनं केलंय आणि तोच अविनाश मात्र आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर. चांगली सुरुवात केली
ती म्हणजेच 80-11 चॅलेंजर पारगाव संघानं, परंतु सुमित डोंगऱ्याचं स्वस्तामध्ये परतवणं थोडंसं अंगलट येताना. रोहित ऑन स्ट्राईक. बॅटची कडा लागली जातीये. बहुमूल्य विकेट. रोहित मात्र फार वेळ तग धरू शकला नाही या धावपट्टीवरती आणि त्याला मात्र अविनाश पाटीलनं अगदी स्वस्तामध्ये परतवलंय. चॅलेंजर पारगाव संघानं प्रथम स्वीकारली फलंदाजी, कारण त्यांनी पाहिले की या मैदानावरती धावा चांगल्या बनतायत. नंदकुमार ठाकूर साहेबांचंही आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत दादा, वेलकम. तर इथे मात्र धावा चांगल्या जमतायत आणि त्याचा आधार घेत मात्र प्रथम फलंदाजी स्वीकारली. कारण आज तिन्ही सामन्यामध्ये पहिल्याचे 4 सामने पाहिले तर काय सुरेख धावा. मागचा सामना तर कमालीचा राहिला. 82 धावांचा पाठलाग होईल की काय असं वाटत असताना ऐन मोक्याच्या क्षणाला मात्र समाधानवाद झाला. परंतु त्यानंतर खरी रंगत शेवटच्या 2 चेंडूवर राहिली. कारण सचिन सर विचार केला 11 धावांची गरज आणि 5 वाईट बॉल, हाही रेकॉर्ड्स अमोलचा राहील. हळूवार पण टाकलेला चेंडू नीटच्या बॅटवर येत नाही. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येईल, उचलेल, फेकेल. तत्पूर्वी मात्र एक धाव. फेकी थोडीशी खराब, परंतु बॅकअप चांगला आहे. आयुष्यामध्ये बॅकअप राहणं गरजेचं आहे. अजितला माहीत आहे की हा फेकी थोडी खराब आली, परंतु इथे मात्र बॅकअप चांगला होता. किरणनं तिथे मात्र बॅकअप दिला आणि धाव मात्र घेतली. एका धावेनं धावपूरक जाऊन ठेवतोय तो 2 अंकामध्ये 10. 2 बाद 10. रोहित पाटीलकडून भल्या मोठ्या अपेक्षा होत्या. सुमित डोंगरेची मोठी मॅरेथॉन इनिंग गरज होती, पण दोन्ही फलंदाज परतलेत. आता हितेश पाटील असेल पहिल्यांदा स्ट्राईकवर, तर रितेश पाटील जो मागच्या सामन्याचा सामनावी ठरला होता त्यानं मात्र 2 चेंडूमध्ये 1 धाव काढत नॉन स्ट्राईकरला उभा राहिलाय. अविनाश फिरकीची जादूगिरी दाखवली जाते. हलवारपणे चेंडू ट्रॅव्हल केले जात आहेत. जसे चेंडू पडतायत तसे मात्र थोडे स्विंग चेंडू पाहिले आणि हलवारपणे टाकलेल्या चेंडूवर कोणतेही धाव हितेश पाटीलला घेता आले नाहीये. 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आतापर्यंत दिली आहे, ती अविनाश पाटीलनं. हलक्या हाताची गोलंदाजी स्पेशल अपेक्षा केली जाते फलंदाजीला. अफलातून अजित मात्र पुन्हा एकदा झेल टिपतो आणि या सलामीराला शून्यावरती परतवत अविनाश कम्मालीचा स्पेल फेकतोय. एका षटकामध्ये 2 फलंदाजांना त्यानं बाद केलं आणि धाव मात्र दिली फक्त आणि फक्त 1. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना 80-11 चॅलेंजर पारगाव संघ अडचणीमध्ये येतोय. 3 बाद निव्वळ 10 धावा. वरती मात्र कळस कसा चढवायचा, साज कसा चढवायचा दाखवून दिलं. त्यानं मात्र धाव दिली निव्वळ 1 आणि 2 फलंदाजांना त्यानं केले बाद. नवीन गोलंदाज जगदीश भिंगारकर. आणखीन एक फिरकीचा पट्टू. फुलटॉस. चुकीला माफी नाही. संधी निर्माण झाली होती, त्या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं गोलंदाजानं, परंतु हा चेंडू पडला फुलटॉस आणि इथे स्ट्राईकवर आल्या रितेश पाटीलनं मात्र ठोकला षटकार. आणि त्यासाठी पहिल्या चेंडूवर जगदीश भिंगारकर यांच्यावर हल्ला होतोय.
रितेश पाटीलनं जर सलग 3 षटकार ठोकले तर प्रफुल्ल यांच्याकडून तब्बल 5,000ची बक्षीस दिली जाईल. पंच मात्र आमच्याकडे वळतायत आणि हा वाईट बॉल कॉल. सुनील पाटील सर सांगतायत का हा एक्स्ट्रा चेंडू आहे, अवांतर चेंडू आहे, अवांतर धाव येईल. या षटकामध्ये कदाचित गिअर बदलला जातोय. पारगाव संघाला माहिती आहे फार वेळ घेण्याची आता गरज नाही आहे, कारण थांबला तो संपला. त्याच्यामुळे संपायचं नाही आहे, चालत राहायचं आहे. दिल्ली दूर आहे, त्या प्रवासाला आम्हाला लागायचं आहे. तर प्रवासाला मात्र रितेश चांगल्या प्रकारे लागलाय. एक षटकार ठोकला, एक वाईड आला. धावा जमतायत, आता धावा मात्र जमतायत. जगदीश भिंगारकर यांच्यावर मात्र प्रेशर क्रिएट झालाय. हलक्याचा चेंडू फटका फसला आणि इथे मोठा फटका लागण्याच्या नादामध्ये रितेश पाटील मात्र झाला बाद आणि रोहित पाटीलनं टिपला हा एक सुंदर झेल. फलंदाज क्रमांक 4 बाद. मी उघड्या डोळ्यांनी पाहिलेत. सॉरी, आशिष तारेकर. कारण आशिष तारेकरचा विचार केला तर 1-2 वर्ष कदाचित ही खराब गेली असतील, परंतु त्याच्या मॅरेथॉन इनिंग, संघाला विजयी देणारा खेळ आणि आक्रमकता खेळामधली कित्येक मैदानावरती अगदी जवळून आम्ही निहाळले. तो आशिष तारेकर नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे, तर स्ट्रायकर मात्र विघ्नेश पाटील. चेंडू हवेत आहे. इथे अंतर गाठलं जाईल का? रिकामी जागा भरली जाते. मिड विकेट आणि थोडासा लॉंग ऑनच्या दिशेने उभा असले त्याच्या दोघांच्या मधून मात्र भरधाव वेगाने चेंडू गेला. 1 बाउंड सीमारेच्या बाहेर येतोय. विघ्नेशच्या बॅट मधून हा चौकार. 3 चेंडूमध्ये आलेत. 3 चेंडूमध्ये 11 धावा आलेत. इन द ब्लँक्स म्हणावं, भरावं तसं भरलं. आणखीन एक फटका. समोर चेंडू स्लॉट मध्ये आलाय आणि काय लाजवाब ताकद नजाकत दाखवली आहे. लॉंगॉनच्या डोक्यावरून जगदीश भिंगारकरला दिलाय भिरकावून षटकार. काय घडतंय? सगळं विपरीत घडताना विघ्नेश सुंदर कामगिरी. चेंडू आता मात्र हवेत राहिला. शतरक्षक चेंडू परत येईल अविनाश, परंतु आपली कामगिरी चांगली केली आहे. कारण विकेट्स गमावणं महत्वाचं नाही, तर धावा येणं महत्वाचं असतं. ते महत्वाची कामगिरी विघ्नेशने करून दाखवली. 3 चेंडूमध्ये 10 बहुमूल्य धावा जोडल्या, जी संघाची गरज होती. आणि या विकेट्स क्रमांक झाला बाद 5वा आणि संघाची धावसंख्या आहे ती 5 बाद तब्बल 27. संकट काळी तुझी गणेशा दीन जनाला आता. विघ्नेश म्हटलं की गणरायाचं हे नाव आहे आणि रोशन कडून मात्र हे सुंदर सुरेख गाणं लगावलं. चेंडू मात्र थोडीशी फिरकी घेतली, कारण आउटफील्डचा फायदा झाला क्षेत्ररक्षण फलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण चेंडू पडल्यानंतर कदाचित थोडासा दगडावर पडला आणि मूळ झाला, त्याच्यामुळे अविनाशच्या डोक्यावरून तो चेंडू गेला. अंतिम चेंडूवर धावा आल्या तब्बल 2 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना 80-11 चॅलेंजर पारगाव संघ जाऊन टेपतोय 5 बाद 29. 5 बाद 29. अतिशय सुरेख खेळ. यानंतर मात्र 2 संघाच्या संघनायकाला मी विनंती करतोय. मिहिरा स्पोर्ट्स गव्हाण संघाचा संघनायक आणि ओम साई सुनील स्पोर्ट चिंचपाडा या दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. जसा पूर्वार्ध संपेल लगेचच नाणेफेक केली जाईल. तरी पण विनंती करतोय, मिहिरा स्पोर्ट्स सदानंद स्मृती गव्हाण आणि ओम साई सुनील स्पोर्ट चिंचपाडा या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे, जसा पूर्वार्ध संपेल लगेचच नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधायचा आहे.
3 षटकांचा वाजवी खेळ संपला. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 19. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या 10 आणि फलंदाज बाद झाले तब्बल 5. 5 बाद 29 धावा. अंतिम षटक गोलंदाजीच्या मार्कवर करण सुरते. आणखीन एक रुबाबदार असा हा खेळाडू. मागच्या सामन्याचा सामनावीर करण सुरते ठरला होता. त्याच्या हातामध्ये आता ही जबाबदारी आहे त्याच्या, कारण गोलंदाजीच्या हातामध्ये हे षटक राहणार आहे टार्गेट सेट करणारं. आशिष तारेकर स्ट्राईकवर येईल. जबाबदारी आहे मोठे फटके लगावण्याची. 40-45 धावांचं एक चॅलेंजिंग आव्हान उभं केलं जाईल का, की करण सुरते रोखून धरील. करण टू आशिष. जसा चेंडू पडला भिरकावून दिला मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. जी ओळख आहे माझी ती ओळख आजही मी राखून आहे. तर दमखम आजही मनगटामध्ये. टेक्निकली परफेक्ट षटकार. पहिल्या चेंडूवर करण सुरतेला षटकार आलाय. 35 धावफलकावर धावा लागलेत. म्हणजे आव्हान आता कडवं बनत चाललंय. 5 चेंडूंचा पूर्वार्ध आहे. अविनाश पाटीलनं काय सुंदर आणि टिचून गोलंदाजी केली, परंतु जगदीश भिंगारकर मागे ठरलेत. प्रथम फलंदाजी करताना पारगाव संघाला माहिती आहे की आव्हान मोठं उभं राहायचं आहे. हलक्या हाताची गोलंदाजी. इथे मात्र गोलीगत फटका लगावला जातोय. लॉंगॉफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत मात्र चेंडू भरधाव वेगानं मागे वळून पाहत नाही. चेंडू गाठतोय आपलं ध्येय. येतोय चौकार. भूमिपुत्र फलंदाज आम्ही का घेतल्याचं प्रत्युत्तर देताना मात्र आशिष तारेकर बरसतोय. 2 चेंडूमध्ये ठोकतोय 10 धावा. आणखीन एक चांगला फटका. इथे मात्र लॉंग ऑफ क्षेत्राची आता तैनात असेल. धावेचा प्रयत्न केला जाईल. फेकी येते थोडीशी खराब. वाईट फेकी आली. इथे सिंगल रन होती, परंतु स्ट्राईकवर यायचं होता आशिष तारेकरला. ही संधीचं सोनं केलं आणि 2 धावा कन्वर्ट केलं जात आहेत. या 2 धावेनं धावफलक मूव्ह होतो. जाऊन ठेपते 5 बाद 41. आता मात्र चांगली धावसंख्या. 5 बाद 41. उरलेल्या 3 चेंडूमध्ये एका दुसरा मोठा फटका 50च्या आसपासही घेऊन जाईल, परंतु विचार करेल तो म्हणजे भैरवनाथ विचुंबे संघ की एवढ्या धावा का बनतायत. परंतु इथे आशिष तारेकर अफलातून इनिंग खेळताना. फुलटॉस फटका फसला. एक नामी संधी होती आशिष तारेकरला. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. 50च्या आसपास घेऊन जाऊ शकला असता, परंतु हा फुलटॉस फटका फसला आणि इथे मात्र फलंदाज झाला बाद आशिष तारेकर. ओमसाई सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघात संघनायकाला विनंती असेल की आपण लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. 1 विकेट घेतली. 12 धावा पहिल्या 3 चेंडूमध्ये दिल्या आणि इथे चांगलं कमबॅक करणचं. आणखीन एक फुलटा चेंडू. आणखीन चेंडू हवेत. एकदाच चांगला प्रयत्न, परंतु प्रयत्नाला अपयश. क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू जाऊन जरूर आदळला पायांवर आणि चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. या चेंडूवर त्यानं राज केला. आपल्या वाट्याला आलेल्या चेंडूवर चौकार ठोकला. 45 धावा धावफलकावरती लागलेत आणि ज्या धावांची गरज होती धावा आता मात्र जमलेत. हा चेंडू हवेत आहे. फटका फसला आणि अविनाश झेलच्या खाली राहील आणि फलंदाज मात्र बाद झाला. जरूर 2 फलंदाजांना करण सुरतेनं बाद केली जरूर, परंतु मोठे फटके गाळे. त्याच्यामुळे 16 धावा षटकामध्ये आल्या. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावफलकावर धावा लागल्या तब्बल 45. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 46 धावांचं एक बॅलन्स आव्हान उभं केलंय. ते म्हणजेच अंश 11 चॅलेंजर पारगाव संघानं. काय घडेल काय बिघडेल. धावांचा पाठलाग अविनाश पाटील आणि टीम करेल का,
की 80-11 चॅलेंजर पारगाव संघ आपल्या गोलंदाजीच्या आधारावरती या धावा रोखून धरेल. उत्तरार्ध ऐकूया. तत्पूर्वी मात्र नाणेफेकीकडे वळूया आपण. लगेचच ओम साई सुनील स्पोर्ट चिंचपाड संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे, कारण गव्हाण संघात संघनायक रेडी आहे. या लगेच नाणेफेक केली जाईल. भाजपाच्या नव्या रूपाला नाणेफेकीचा कौल लागला तो म्हणजे चिंचपाड संघाच्या बाजूनं आणि निर्णय पेंडिंग. रेडी राहायचं आपण लगेचच, कारण दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना. एका बाजूला संघ असेल तो म्हणजेच ओमसाई सोनी स्पोर्ट्स चिंचपाडा आणि दुसऱ्या बाजूला मात्र मिहिरा स्पोर्ट्स गव्हाण. नाणेफेकीचा कौल लागलाय तो चिंचपाड संघाच्या बाजूनं आणि निर्णय असेल पेंडिंग. हा सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूला 80-11 चॅलेंजर पारगाव संघ तर दुसऱ्या बाजूला संघ आहे तो म्हणजे अफलातून कामगिरी करणारा भैरवनाथ विचुंबे संघ. 4 षटकांचा खेळ संपलाय. 45 धावा धावफलकावरती लागलेत. 46 धावांचा पाठलाग कसा राहील ऐकूया आपण वैभव भोपी हरिग्राम यांच्या गोड वाणीतून हा उत्तरार्ध. धन्यवाद. धन्यवाद सन्माननीय दिनेशजी पाटील सर. चला आता काही मर्यादा आम्हाला पाळाव्या लागतील, कारण रात्रीचे 10 वाजून गेलेत आता. त्यामुळे साऊंड सिस्टम्स गाणं प्ले होणं आता बंद होईल. चला सायप्रीत लाईव्ह इव्हेंट्स तुमचं एक काम कमी झालं, आवाज म्यूट करणं. कारण सातत्यानं बघतो त्यांच्यासाठी देखील खूप चॅलेंज असतात. कधी चुकून जर गाणं प्ले झालं यूट्यूबवर तर लगेच कॉपीराईट येतात. आता यूट्यूब देखील खूप स्ट्रॉंग झालं आहे, स्ट्रिक्ट झालं आहे, कारण प्रत्येक गाण्याला आता कॉपीराईट आपण बघतो. त्याच्यामुळे त्यांना कधी कधी आपण बघतो की टॉर्नामेंट्समध्ये झालेले सामने यूट्यूबवरून गायब कसे होतात. असं एकमेव कारण ते गाणे जर प्ले झाले यूट्यूब त्यांच्या चॅनेलवर तर त्यांना ते कंटेंट ते डिलीट करावे लागतात आणि त्या चॅनल देखील बॅन होऊ शकतो. त्या मर्यादा असतात. जाऊया त्या मॅचमध्ये आपण. विनर वर्सेस विनर मॅच नंबर 5 आणि त्याचा उत्तरार्ध आपण बघतोय. 2 विजयी संघामध्ये ही लढत. पुढची वाटचाल करण्यासाठी चॅलेंजर पारगाव विपक्ष आपण भैरवनाथ विचुंबे यांच्यामध्ये ही लढत आपण इथे बघतो आहोत. पहिल्या सत्रामध्ये रन केलेत 45. टीम पारगावनं 4 षटकांची मॅच आहे. 46 धावांचं आव्हान आहे विचुंबे संघासमोर. प्रेक्षक देखील अगदी आनंद घेत असताना मैदानाच्या सर्व बाजूनं काय प्रेक्षक अगदी माझा संघ जिंकावा म्हणून प्रत्येक गावाला सपोर्ट करण्यासाठी आलेत. काही प्रेक्षक या स्पर्धेचा प्रत्येक सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेत, तर काही प्रेक्षक थोडी थंड पेय आणि त्यासोबत मॅचची मजा घेण्यासाठी आलेत. जाऊया आपण मॅचमध्ये. पहिला बॉल आदळलेला चेंडू स्क्वेअर गेट करायचं होतं. क्षेत्ररक्षक तिथे झालंय खराब. डायरेक्ट हिट तिथे झालंय. अपील मागत असताना क्षेत्ररक्षकांना टीम परंतु पंच सांगते सुरक्षितरित्या क्रीजमध्ये इन झालेत खेळाडू. प्रमुख गोलंदाज सध्या आपण बघतायत मैदानामध्ये प्रतीक तारेक जो गोलंदाजच्या मार्कवरती इथे आहेत आणि सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये आशिकेश भोईर आणि एका बाजूला स्वप्नील कांबळे. प्रतीक तारेकर गोलंदाजच्या मार्कवर सज्ज होताना हा लोअर फुल टच बॉल एज लागली. बॉल चालला नशिबाची साथ स्वप्नील कांबलेला. बॉल सीमारेषा पलीकडे अगदी 4 धावांसाठी चौकारानं आघात झालाय. मुस्तामिक फटका क्रिकेटमध्ये ज्याच्यावर रन येताना बघतो आपण आणि
गॅपमध्ये खरं तर हा चेंडू गेला. आज मैदानामध्ये सुमी डोंगरेची बॅट इतकी काही बोलली नाही. लवकर ते पास झाले. पहिल्या मॅचमध्ये देखील इतकी मोठे इनिंग राहिली नाही. मिडल ऑर्डरमध्ये डाव सावरला होता. स्वप्नीसाठी अगदी पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न या चेंडू गणित राहिला आणि तिथे तेवढं संयमानं घेत असताना हे चांगलं क्रिकेट आहे. कारण याच्या अगोदर तुम्हाला चौकार मिळाला, एक चांगल्या बॉलवर चौकार मिळाले तर हा तर त्याहून सुंदर बॉल होता आणि त्यामुळे संयम इथे देत असताना संघ चाललाय 6 वर. आव्हान आहे 46 धावांचं. हो, शॉर्ट ऑन बॉल करायचं होतं. बॅट ऑन बॉल मध्ये संपर्क झाला नाही. चेंडू एज लागल्यानंतर थोडस खेळाडूला इजा करतोय. आशिकेशला जा, पाणी घेऊन जा प्लीज. अकरा दशमलक्ष 50, 11:30ची सरासरी. एज लागल्यानंतर खरं तर हा बॉल जास्त वेगाने लागतो. आमचे स्कोरर प्रणय म्हात्रे आपण देखील आमच्यासोबत जॉईंट व्हा आता. चला, खेळाडू रिकवर करता येते. याच्यानंतर याच्यानंतर मॅच तुम्हाला बघायला मिळेल. 2 विजयी संघ. एका बाजूला संघ असेल सदानंद स्मृती मिहिरा स्पोर्ट्स गव्हाण संघ आणि त्यांना फाईट करेल ओम साई सोनी स्पोर्ट्स चिंचपाड. असा सामना तुम्हाला बघायला मिळणार आहे. यानंतर गोलंदाज सज्ज होत आहेत. प्रतीक तारिक पहिल्या बॉलवर एक सिंगल, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर चौकार, त्यानंतर सिंगल आणि डॉट येताना तुम्ही बघितलाय. हा 5वा बॉल आहे. आतापर्यंत 6 रन. स्क्वेअर कट, लेट कट करायचं तर एज टाकले. विकेट किपरनं बॉल केला मिस, परंतु इतकंही सोपं नसतं. क्लोज एस्ट्री रक्षक आहेत एस्ट्रांच्या अगदी जवळ चिपकून. खरं तर क्लोज एस्ट्री रक्षक हे धाडसे निर्णय असतात. एखादा खेळाडू जर डान्सिंग डाऊन द विकेट यासाठी क्लोज एस्ट्री रक्षक असतात. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. थोडंसं अपील, थोडंसं पंचांचं मत तिथे दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडून. चला, क्रिकेटमध्ये या गोष्टी आपण बघतो सातत्यानं की तुम्ही 30 बॉलवर जरी 30 वेळा अपील केली टेनिस बॉल विश्वामध्ये तरी तुमच्यावर कोणतीही बंधने नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असं नाही. काही मर्यादित बंधनं तुमच्याकडे असतात. काही मर्यादित चेंडूवर तुम्ही अपील करू शकतात, परंतु हा पॅडल स्वीप ज्याचा प्रयत्न मागील काही चेंडू गणित होत होता आणि हा बॉल सीमारेषा पलीकडे. मिनिटे 4 धावा चौकार. यस, डेफिनेटली. पहिले षटक जे आता इथे समाप्त होत आहे त्याची घोषणा पंचाने आमच्याकडे केली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लागलेत 11. रिक्वायर रन रेट आपण बघितलं तर 11.50 जे रिक्वायर रन रेट असणार आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जवळपास 11 धावा आलेत. त्यामुळे चांगले रन करू शकलाय. 18 बॉलमध्ये पाहिजेत अजून 35 धावा. गोलंदाज सज्ज होताना तुम्हाला बघायला मिळतील. 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती अजूनही 35 धावांची. सामना अजूनही तुल्यबल्य, मॅच अजूनही दोन्ही बाजूना आहे. बघायचं मैदानामध्ये सलामीला आलेली थोडी सुरक्षित टीम विसुंब्याची आहे. त्यांचं सध्या प्लस पॉईंट आहेत आणि रन रेट राखण्यामध्ये यश मिळालं ते अजून प्लस पॉईंट पहिल्या षटकामध्ये. द्वितीय षटकामध्ये आता गोलंदाजीसाठी प्राचारण करण्यात आलंय. बोलवलं गेलंय गोलंदाज रोहित पाटील. पहिल्याच बॉलवर आक्रमण, बॉल हवेमध्ये, मिस्ताविंग स्ट्रोक. स्वप्नील कांबळेची विकेट कॅरी केली जाईल आणि हा झेल खूप चांगला पहिला दे धक्का टीम विसुंबेला.
सलग 2 इनिंग आणि सलग 2 इनिंग मध्ये फक्त 5 धावा करू शकलाय स्वप्नील कांबळे. खरं तर ही प्रचिती नाही आहे या खेळाडूची. अनेक मैदानामध्ये विध्वंसक इनिंग, अनेक मोठमोठ्या इनिंग, अनेक अर्धशतके केली या खेळाडूंना आपल्या कारकिर्दीमध्ये केलेत. परंतु थोडंसं फॉर्मसाठी स्ट्रगल करताना मागील काही टुर्नामेंटमध्ये चांगला खेळ झालाय. परंतु क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की फॉर्म तुमचा टेम्पररी असतो, क्लास तुमचा परमनंट. जर तुमच्या बॅटमधून चांगले चांगले स्ट्रोक येत नसतील तर काही वेळ तुम्ही क्रिकेट थोडा शांततेने खेळला पाहिजे. जसा वाघ नक्कीच जंगलामध्ये जखमी झाला तर तो काही वेळ शांत बसतो आणि तदनंतर शिकार करतो. तसं मैदानामध्ये जर तुम्ही आउट ऑफ फॉर्म असाल तर काही वेळ तुम्ही स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. सिंगल डबल या तुम्ही रन केल्या पाहिजेत आणि त्यानंतर सेट झाल्यानंतर तुम्ही डेफिनेटली चांगली नजर जेव्हा तुमची बॉलवर बसेल तुम्ही एक्झॅक्टली तिथे चांगली फलंदाजी करू शकता. परंतु बघायचं आता नवीन फलंदाज मैदानात अविनाश पाटील. रन चेस करायचे 46-46 आणि सद्यस्थितीमध्ये फलकावर धावा आहेत त्या 11-17 मध्ये पाहिजेत अजूनही 35. स्कोअर कट करण्याचा प्रयत्न तो होता, पंचांकडून धाद मागतायत. अविनाश पाटील थोडस संशयानं बघतायत परंतु पंच सांगत असताना दिस इज युअर रिचेबल बॉल. थोडस वेगानं खेळावं लागेल आपल्याला. ज्या गतीनं सामना सुरू आहे त्या गतीने ठेवावं लागेल. यानंतर अजून 2 सामने आपले बॅलन्स आहेत ते देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि ते मिड विकेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. 1 रन पूर्ण झाली आहे. एकाच ॲक्शनमध्ये बॉल उचलत असताना लगेच क्विक थ्रो सिंगल रन इथे कंप्लीट करत असताना टीम विसुवेला माहिती आहे ही मॅच सिंगल डबलने जिंकली जाऊ शकते. गोलंदाजीचे किती शातीर असू द्या, एकाच जर फटका प्रत्येक ओव्हरमध्ये आला ते मॅच अजून इझी होईल आणि त्या दृष्टिकोनातून खेळ सध्या मैदानामध्ये करतायत. रोहित पाटीलचे हे षटक देखील चांगलं सुरू असताना परंतु हा खरा बॉल. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही याचा उल्लेख आपण सातत्याने करतो आणि हा दमदार फटका बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावांकरिता. दमदार फलंदाजी याचाच मी उल्लेख केला होता. गोलंदाजी किती शातीर असू द्या, गोलंदाज किती चांगला असू द्या, त्याच्या 6 बॉलमध्ये तो एक तरी अशी चुकी करतो ज्याच्यावर तुम्ही प्रहार करू शकता. क्रिकेटमध्ये कोणतंच आव्हान इम्पॉसिबल नसतं. ते धावा तुम्ही भले चेस करा अथवा डिफेन्स करा. संघर्ष मैदानामध्ये तर असतोच परंतु खरा संघर्ष आपल्या मनामध्ये पाहिजे. कॉन्फिडन्स क्रिकेटमध्ये हवा आणि ते कॉन्फिडन्स सलगताना सध्या फलंदाज मैदानामध्ये अशकेश. आणखीन एक आता थोडासा लेग ब्रेक तेवढ्या चांगल्या दिशेने फक्त दिशा दिली. संयम स्वतःवर दाखवत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून येईल थ्रो. रन कंप्लीट होईल. 1 सिंगल. स्ट्राईक रोटेशन करत असताना दिसला अशकेश. तालत अविनाश पाटील स्ट्राईक एंडकडे. धावसंख्या फलक सद्यस्थितीमध्ये तुम्ही बघू शकता सध्या 19 रन ऑन बोर्ड. 13 मध्ये पाहिजेत अजूनही 27. हा निर्णायक बॉल या षटकाचा. तर आतापर्यंत 8 धावा आलेत. कॅल्क्युलेशन खेळ सध्या सुरू आहे टीम बेचोबेच्या दृष्टिकोनातून परंतु हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट. परंतु या बॉल सोबत येणारं षटक त्याहून जास्त इम्पॉर्टंट राहणार आहे. जे टर्निंग पॉईंट षटक असेल यानंतर बघायचं हा चेंडू काय सांगून जाईल, काय देऊन जाईल टीमला. 13 मध्ये पाहिजे त्या 27 ही केली चूक. हा फुलटॉस बॉल आणि बॉल सीमा पलीकडे लॉंग ऑन मध्ये आलाय. हा दमदार षटकार अविनाशने या मॅचचं चित्र बदललंय. विजयाचे दरवाजे ओपन करत असताना भैरवनाथ वेचोमे संघाच्या दृष्टिकोनातून हा षटकार तुम्ही बघू शकता. त्यामुळे हे षटक आपण बघताय 14 धावांचा राहिला आणि धावसंख्या फलक जाऊन थांबलाय टोटल 25 वर. आता 12 बॉलमध्ये 25 झाले आहेत. आता 12 बॉलमध्ये पाहिजेत 21. चिंचपाड संघ टॉस तुम्ही जिंकलायत. निर्णय आम्हाला सांगा कारण तसंच लगेच मैदानामध्ये तुम्हाला उतरायचं जसा सामना एंड होईल. आज वेळेवर स्पर्धा सुरू झाली त्यामुळे वेळेवर सामने समाप्त होतील. यानंतर 2 सामने आपले बॅलन्स आहेत आणि दोन्ही सामने
निर्णायक षटक 12 मध्ये 21 आणि हा बॉल क्या बात आहे झलकलाय मैदानामध्ये अगदी पडून शॉट जो नेहमी अश्रिकेशचा फेवरेट शॉट राहिलाय टेनिस बॉल विश्वामध्ये अनेक खेळाडू असे फटके खेळताना तुम्ही बघता अनेक यंगस्टर घडतायत अश्रिकेशचं तारणहार आहे पहिल्याच बॉलवर विघ्नेश पाटीलचं स्वागत केलंय खूप आशेनं अपेक्षेनं हे षटक विघ्नेश पाटीलच्या खांद्यावर दिलंय परंतु पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर हे अंतर राहिलं या मॅचमधील 11 बॉलमध्ये 15 धावांचं पारगाव टीम सुबीर डोंगरे आज आकाश सारीकर इन नाही स्कॉडमध्ये तो अनेक मोठे मोठे विक्रम आपण त्यांचे बघितले एक काल पारगाव संघानं अक्षरशः दानानून सोडला जर लगातार 10 सामने हा संघ खेळायचा त्यामधून 9 सामन्यामध्ये 9 टुर्नामेंट मध्ये पारगाव संघ चॅम्पियन व्हायचा परंतु हा एक देखील दमदार चौकार 2 बॉलमध्ये सलग अगदी 10 रन आलेत सामना अजून सोपा बनलाय आता 10 मध्ये पाहिजेत फक्त 11 धावांची गरज आहे अशिकेशच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार 2 सिंगल आणि 2 डॉट फार जवळ आलाय सामना इझी बनलाय गोलंदाजाचं चॅलेंज जसं मॅच पुढे चालले तसं वाढत चाललाय परंतु जसे मॅच पुढे चालले तशी फलंदाजी देखील बहरत चालली आहे हा सामना जिंकाल तर शेवटचा सामना खेळण्याची संधी तुमच्यासाठी निर्माण राहील बॅटच्या टो इनला चेंडू लागलाय बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत 1 रन पूर्ण झाले दुसऱ्यासाठी नकार दिलाय संघ अजून पुढे धावसंख्या फकावर तुम्हाला रन पाहायला मिळत आहे 36 धावा 9 बॉल आणि 10 धावांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी बॉलर सज्ज होताना वा क्या बात आहे अगदी कडे एकाच जाग्यावर उभं राहत असताना अप्पर बॉडी शॉट किती चांगला शॉट ऑन पूल बघायला मिळाला बॉल 6 धावांसाठी आलाय पूर्णतः चित्र समोर आलंय आता 8 बॉल मध्ये पाहिजे 4 अगदी इझिली सामना टीम विसुंबेच्या दृष्टीनं त्यांच्या बाजूने झुकत असताना दिसतो सामना पूर्णतः खुला झालाय या मैदानावर 8 बॉल आणि 4 धावा म्हणजे अगदी विजयाचे दरवाजे पूर्णतः उघडले गेलेत चांगली पार्टनरशिप अशिकेश भोईरनं लगावलेले 2 षटकार 2 चौकार 3 सिंगल तदनंतर अविनाश पाटीलला लगावलेले अगदी वेळेवर 2 षटकार चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये देखील बघायला मिळाली स्क्वेअर कट करायचा होता पंच सांगतायत यस इट इज अ वाईट चांगले अंपायरिंग काल देखील तिन्ही पंचांच्या माध्यमातून आपण बघितली पंचाच्या भूमिकेमध्ये आपण सर जावेद फरीद सर कल्याण तदनंतर सुनील पाटील सर मुरबी आणि फिरोज खार सर कल्याण यांची खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये स्कोरिंगची भूमिका सचिन पाटील सर उल्वे प्रणय म्हात्रे सर मोरावे आणि हा खरा बॉल असू शकतो यस पंच सांगतायत वाईट बॉल नो बॉल साठी अगदी बेमर साठी खरं तर रेफर केले गेले तिसरे पंच आमच्या सोबत जॉईंट होतील ऐलेश म्हात्रे ऐलेश अण्णा यांच्यावर ही जबाबदारी नो बॉल
रिव्ह्यू सक्सेसफुल, त्यामुळे बॉल असे फ्री हिट. अशिकेशसाठी सुवर्ण संधी आणि हा फ्री हिटचा बॉल. मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम विचुंबे. भैरवनाथ विचुंबे, हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम चॅलेंजर पारगाव. परंतु आपण या